तर या गणितामध्ये सुरुवातीला आपल्याला साधा कंसामधल्या क्रिया कराव्या लागणार आहेत. त्यामुळे इथे जर साधा कंस सोडवला तर 8 + 2 होईल 10. त्यानंतर चौकटी कंससुद्धा डायरेक्ट काढला तरी चालते. त्यानंतर भागिले आणि इकडे साध्या कंसामध्ये 2 क्रिया आहेत, वजाबाकी आणि गुणाकार. त्यामुळे सुरुवातीला आपण गुणाकार करणार, तो आला 3 × 5 = 15. त्यामुळे इथे येईल -15 आणि पुढे 3. त्यानंतर उरलेल्या संख्या आपण आहे तशाच लिहिल्या. त्यानंतर इथे साधा कंस सोडवला तर 15तून 3 गेले, उरले 12 आणि 15ला वजा चिन्ह आहे त्यामुळे इथे 12ला सुद्धा वजा चिन्ह येणार आहे. त्यानंतर उरलेल्या संख्या आपण आहे तशाच लिहिल्या. त्यानंतर इथे चौकटी कंसामधली क्रिया केली तर 12/4 म्हणजे 4 त्रिक 12 येईल आणि इथे एक वजा चिन्ह होते त्यामुळे इथे सुद्धा 3ला वजा चिन्ह येणार आहे. त्यानंतर 10/-3 म्हणजेच इथे 10/3 आणि छेदाचे वजा चिन्ह आहे ते आपण इथे मध्ये दिले तरी चालते. त्यामुळे इथे उत्तर आपल्याला मिळाले -10/3 आणि त्याचा पर्याय हा ए आहे.